चंद्रशेखर बावनकुळे बोलतायत, थेट जाऊयात. कॅबिनमध्ये बसून त्या ठिकाणी अतिविलास केला. उद्धव ठाकरेजींनी अतिविलासावर बोलू नये. खरं तर केजरीवालाच्या शीशमहलवर सपोर्ट करण्याकरता उद्धव ठाकरे बोलले आहेत. मोदीजीवर बोलण्याची लायकी नाही आहे. केजरीवालाचा सपोर्ट करण्याकरता मोदीजीवर टीका करणे, खरं तर आपल्या जीवनात त्यांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे, मगच मोदीजीवर बोललं पाहिजे. मुंबईमध्ये सीआरझेड जमिनीशी छेडछाड केल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. 2 सरकारी कर्मचाऱ्यांसह 4 जणांना अटक केलेली आहे. 102 नकाशांशी छेडछाड झालेली आहे. मी त्यांचा जर ते महसुली अंतर्गत असेल तर नक्की मी त्याचा तपास करील. जर अर्बन डेव्हलपमेंट संबंधी असतील तर एकनाथ शिंदेजीशी मी बोलीन. संजय गायकवाड यांनी मतदारांना शिव्या दिल्या. काल त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आणि अनेक जण त्याच्यावर आरोप करत आहे. ज्या पद्धतीने वक्तव्य केलं जात आहे, नाराजी व्यक्त. खरं तर आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी जे आहेत ते पब्लिक सर्वंट आहोत, जनसेवक आहोत आणि जनसेवकांनी जनतेच्या आणि मतदारांच्या समोर नतमस्तक होऊनच त्या ठिकाणी आपला कारभार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे ती शिकवण आपण अंगीकारली पाहिजे. खरं तर आम्ही सेवकाच्या भूमिकेत असलं पाहिजे आणि त्यामुळे मतदाराबद्दल त्यांनी काय भूमिका मांडली याबद्दल मला बोलायचं नाही. पण माझी मात्र भूमिका आहे की मतदार सर्वोपरी आहे, आमच्या जनताही सर्वोपरी आमच्याकरता आहे आणि जनतेला नतमस्तक होऊनच आम्ही या ठिकाणी काम करतो. देवेंद्र फडणवीस सरकार जे या ठिकाणी आलं आहे, आमचं सरकार आलं आहे, हे जनतेला नतमस्तक करून जनतेचे आभार मानून आम्ही या पदावर बसलेलो आहोत आणि आम्ही ठरवलं आहे की जनतेला जे आम्ही वचनं दिली आहे ते 5 वर्ष पूर्ण पाडू. जनता आमच्याकरता सर्वोपरी आहे. आम्ही कोणी राजे नाही आहे, तो सेवक आहोत. सेवकाच्या भूमिकेमध्ये आम्ही आहोत. सुरेश धस सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहे. कुठेतरी महायुतीमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. धनंजय सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे. माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील. पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे. सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे. पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे. सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे. पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर लावलेलं आहे. अशी एकही चौकशी नाही की बीडच्या प्रकरणात सुरू नाही आहे आणि देवेंद्रजींना नजरेत ज्या ज्या गोष्टी येतील ते पूर्ण करतील आणि 100% आरोपीला कडक शासन होईल. अजित पवार ने भाषण में ये कहा है कि तुमने मुझे वोट दिया है तो तुम मेरे मालक नहीं। क्या कहें? देखिए अजीत दादा की भूमिका क्या है मैंने सुना नहीं है, लेकिन मेरी और हमारी सरकार की भूमिका है कि जनता ये सर्वोपरि है, जनता ही हमारी मालक है।